नमस्कार, मी कल्पना. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मेथीची जुडी होती ते बघा, छान अशी ती निवडून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ती स्वच्छ अशी 2-3 पाण्यानं धुवून घेतली आणि बारीक बारीक चिरून घेतलेली आहे. एकदम बारीक चिरायची. मीठ घालून घ्यायचं चवीनुसार. हिरवी मिरची, लसूण, जिरं खलबत्त्यामध्ये ना ठेचून घेऊ शकता किंवा तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता. आणि आबडधोबडच करायचं, एकदमही बारीक नाही करायचं. हे बघा, मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आणि आता इथे मी लाल मिरचीचा वापर करणार नाही, त्याच्यामुळे हिरवी मिरचीच मी थोडीशी जास्त घातलेली आहे. हळद घालून घेऊ आपण त्याच्यामध्ये थोडीशी. त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा ओवा घालायचा आहे. असं हातामध्ये घ्यायचं आणि थोडासा चोळून घालायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो. थोडासा आपल्याला इथे चिमूटभर हिंग घालायचं आहे. आता भरपूर असे पांढरे तीळ घालून घ्यायचे. आवर्जून घाला, खूप छान लागतात. हिवाळा पण सुरू आहे आणि पौष्टिक आहे पांढरे तीळ. आता आपल्याला हे साहित्य ना ह्या भाजीला छान असं चोळून घ्यायचं आहे. भाजीमध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही. एवढी छान क्रिस्पी आपली रेसिपी होते ना, तुम्ही नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने. फक्त पाणी अजिबात घालू नका. भाजी ना स्वच्छ धुवून ठेवायची जरा वेळ, पूर्ण ती कोरडी होऊ द्यायची. नंतर ती छान बारीक बारीक चिरायची. बेसन पीठ घेतलेलं इथे 1 वाटी भरून. आपल्याला आता याच्यामध्ये जसं जसं लागेल तसं तसं बेसन पीठ घालायचं आहे. पुढे तुम्हाला सांगते मी याच्यासाठी किती बेसन पीठ वापरलं आहे मी. या पद्धतीने बेसन पीठ पण भाजीला छान असं चोळून घ्यायचं. आता तुम्ही दुसरे पण मसाले ॲड करू शकता याच्यामध्ये, पण मी इतकंच घातलेलं आहे. हे बघा, अजून आपल्याला बेसन पीठ लागणार आहे. एकदम जास्त पण नाही घालायचं, थोडंसं सैल राहिलं तरी पण चालेल. बघू शकता इथे बघा, ह्या पद्धतीने मी ठेवलेलं आहे. 2 वाटी मला बेसन पीठ लागलेलं आहे. आता इथे बघा, थोडंसं घ्यायचं आणि ह्या पद्धतीने आपल्याला असा रोल बनवायचा आहे. आता मी तर चाळणी घेतलेली आहे. चाळणीमध्ये आता हा रोल ठेवून देते. आता चाळणीला तेल वगैरे काही लावलेलं नाही आहे मी अजून. आता हे बघा, आपल्याला किती मोठा, किती छोटा किंवा जाड बारीक कसा करायचा त्यानुसार तुम्ही करू शकता. कारण का नंतर थोडासा मोठाच करायचा, नंतर आपल्याला कट करायला व्यवस्थित येतं. सगळे मी असेच रोल बनवून घेतले. हे बघा, पातेल्यामध्ये इथे पाणी ठेवलंय, त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ही चाळणी ठेवून घ्यायची. आपल्याला वरून त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 20 मिनिटं आपल्याला मंद गॅसवर छान वाफवून घ्यायचे हे रोल. इथे बघू शकता 20 मिनिटं झाल्यानंतर आहे ना, मी आत्ताच चाळणी बाहेर काढली बघा पातेल्यामधून आणि अगदी गरम आहे. बघू शकता वाफा निघताय. आपल्याला लगेच त्याला हात लावायचा नाही, नाहीतर ते रोल संपूर्ण तुटून जातील. पूर्ण थंड होऊ द्यायचे, तर नंतरच आपल्याला बाहेर काढायचे. बघा इथे कलर पण चेंज होतं थंड झाल्यानंतर आणि व्यवस्थित ते रोल आपले निघतात पण. आता तुम्ही तेलकट खात नसाल अजिबात, तर तुम्ही ह्या पद्धतीने असं पण भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. आता इथे बघा सगळे रोल बघा, मी तुम्हाला दाखवते, छान निघतात, अजिबात तुटत नाही. चला, आता इथे बघा काढून घेतलेले मी हे रोल. आता याच्यामधले तुम्हाला जेवढे खाण्यासाठी पाहिजे तितकेच तुम्ही कट करून हे तळायचे किंवा शॅलो फ्राय करू शकता, डीप फ्राय करू शकता आणि बाकीचे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे किंवा तुम्ही प्रवासामध्ये पण नेऊ शकता. याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर केलेला नाही ना, त्याच्यामुळे ते खूप छान होतात.
क्रिस्पी होतात, जाळीदार पण होतात. आता इथे मी कट करून घेते. जास्त पण पातळ नाही करायचे, नाही तर ते जळून जातात, अजिबात त्याला चव राहत नाही. एकदम जाड पण नाही ठेवायचे, मध्ये पण थोडेसे क्रिस्पी झाले पाहिजे, मीडियम ठेवायचे. चला आता इथे मी 2 रोल कट करणार आहे. आता तुम्हाला सांगायचंच राहिलं याचं नाव. आता नेहमीच आपण कोथिंबीरीच्या वड्या करतो किंवा खातो, पण कधीतरी बघा मेथीची भाजी ह्या पद्धतीने तिचे असे वड्या करून बघा किंवा बनवून बघा, खूप छान होतात. मेथीची भाजी आपण भरपूर पद्धतीची करत असतो, पण मुलं तर असे केलं ना तर आवडीनं खातात. चला हे बघा, सुंदर असे तुकडे पण पडत नाही किंवा तुटत पण नाही. आपण आता इथे डीप फ्राय करणार आहोत. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल एकदम कडकडीत गरम नाही करायचं, नाही तर ते जळून जातील. आणि एकदम कमी जर केलं ना तुम्ही तर आतमध्ये तेल राहील, तेल जाऊन बसतं. त्याच्यामुळे मीडियम गॅस ठेवायचा आणि ह्या पद्धतीने रोल आपले कट केलेले तळून घ्यायचे. आता इथे बुडबुडे बघा किती आहे, आणि बुडबुडे कमी होऊ द्यायचे. नंतरच आपल्याला हे 1-2 मिनिटानंतर उलटे करायचे. आता याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता. मी ना फक्त इथे बेसन पिठाचाच वापर केलेला आहे, पण एवढे छान होतात, क्रिस्पी पण होतात. तुम्ही नक्की ह्या पद्धतीने ट्राय करून बघा. जास्त पण आपण साहित्य वापरलं नाहीये. बनवून ठेवायचे. आता मेथीची भाजी पण खूप स्वस्त आहे बाजारामध्ये, आणि असं कुठे प्रवासाला गेले तर तेव्हा पण घेऊन जाऊ शकता, किंवा मग फ्रीजमध्ये बनवून ठेवले तर आपल्याला मधून असं कधीतरी तळायला वगैरे सोपं पडतं, किंवा पाहुणे वगैरे आले तर त्यावेळेस पण तुम्ही 2 दिवस आधीच करून ठेवा फ्रीजमध्ये, तरी पण ते छान राहतात. या पद्धतीने बघा खूप छान झालेले आहे, बघू शकता. आणि अशी एकदम जाळी पडल्यासारखं दिसतंय. व्यवस्थित असं तेल हे बघा निथरून, आणि आपल्याला आता हे काढून घ्यायचे. आता जे शिल्लक राहिले ना ते पण मी असेच तळून घेते सगळे. आता इथे थोडंसं आहे ना गॅस थोडा मोठा करायचा, नंतर परत गॅस कमी करायचा. चला सगळे रोल मी किंवा सगळ्या वड्या ह्या पद्धतीने तळून घेतलेले आहे. खूप सुंदर झालेले आहे, बघू शकता. चला इथे रेसिपी आपली तयार झालेली आहे. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप धन्यवाद.